मी तर आवरत आहे पटापट. म्हणाला जायचं आहे मंदिरात. मस्त मस्त. तुम्ही कसे आहेत? छान. म्हणा माझा आज पंडितजी बनलेला आहे. पुरणपोळ्या पण खाणार होते, काही कारणास्तव नाही केले. बापरे, पाणीच पाणी आहे रस्त्यावरती. बिचारे गरिबांचे हाल झाले. बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि गरमागरम मी कॉफीचा आनंद घेत आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आत्ता मी टेरेसवरती आलेली आहे पक्ष्यांसाठी जल घेऊन. आज थोडासा उशीर झाला टेरेसवरती येण्यासाठी, कारण आज आमचा डबा होता त्याच्यामुळे उशीर आलेली आहे. बाकी 2 दिवस झालं कंटिन्यू आभाळ आहे. तसं 3 दिवस झालं. परवाच्या दिवशी खूप धुवाधार पाऊस पडला पुण्यामध्ये आणि काल पण थोडासा पडला आणि आज पण सकाळपासून आभाळच आहे. आभाळ येतं जातं चालूच आहे. हे बघा, कावळा येऊन बसलेला आहे. मी आले की वरती कावळा येऊन बसतो. 2-3 कावळा येतात. आता अगोदर पक्ष्यांसाठी जल होते पटकन. ह्या डेस्कीमध्ये मी रोज जल घेऊन येत असते पक्ष्यांसाठी. आणि आज चपाती पण आणलेली आहे. थोडीशी चपाती तयार झाली होती, घेऊन आली. चला मी आता घरी जाते. भोपळ्याची भाजी करायची आहे अजून आणि भात पण करायचा आहे. आज माझी भात खाण्याची इच्छा झालेली आहे, म्हणून मला आज थोडासा भातच करावा. कोण आलेला आहे? प्रसाद आलाय आमचा भातचा. कसा आहेस तू? मस्त मस्त. तुम्ही कसे आहेत? छान. तुला सांगायला सुरुवात केली का? कुठले? हा तेच आता जस्ट सांगत होते मला. सोडत नाही ते कोण भेटलं की. ते कळलं पण पाहिजे त्या. बस बस. पाणी दिलं का बाळा? म्हणा आवर, आज हनुमान जयंती बाळा. हांजी, तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी तर आवरत आहे पटापट. म्हणाला जायचं आहे मंदिरात. आणि आज आमच्या गावदेवाची यात्रा पण आहे, भैरवनाथाची यात्रा आहे, तिकडे पण जायचं आहे. हे बघा, माझा म्हणा आता फॉदरवाली कॉफी बनवत आहे, सॉरी फोमवाली कॉफी बनवत आहे दादासाठी. हे बघा, थोडंसं दूध, थोडीशी कॉफी आणि हवी तेवढी साखर घालायची कपामध्ये आणि असं ब्लेंड करायचं थोडंसं. आणि नंतर मग जास्तीचं दूध घालायचं, जेवढी तुम्हाला कॉफी पाहिजे तेवढं. दुधामध्ये जास्त साई आहे म्हणून मी चाळणीनं गाळत आहे दूध. डालियो बेटा, थोडंसं वरून घाल म्हणजे अजून फोम येईल कॉफीला. पुन्हा एकदा. हे बघा कसा फोम येत आहे कॉफीवरती. ओके, पुन्हा ब्लेंड करत आहे कॉफी म्हणा. ओ भाई साहब, बघा किती फोम आलेला आहे. खरं तर तेवढीच प्रोसेस आहे. हे का करतं काय, आपली साखर मेल्ट नाही होत लवकर. अच्छा, त्याच्यामुळे. मेरा बेटा बहुत होशियार है, मेरा सोना पुत्र. चल ठीक आहे. अरे एवढं नको. आहे फोम आहे कॉफीवरती. एवढा नको. नाही नाही, घे घे, असू दे. फोमवाली कॉफी. चिनू कसा आहे तुझा? हो मस्त, एकदम मागे लागत असेल ना? मस्त मजेत. हे बघा, आता मी या कढईमध्ये दुधी भोपळ्याची भाजी केलेली आहे. गॅस बंद करते आणि इथे भातसुद्धा केलेला आहे. बाकी आज म्हणा पूजा करत आहे देवांची. आज हनुमान जयंती असल्यामुळं हनुमान दरबार पुजलेला आहे, सॉरी श्रीराम दरबार आहे, त्याच्यामध्ये हनुमानजीची पण मूर्ती आहे, पुजलेली आहे मनाने. नैवेद्य धूप दीप दिखाओ. हनुमानजीला त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण केला जात आहे. लाडू, मोतीचूर लाडू खूप आवडतात हनुमानजीला. आंबा नाही, मोतीचूर लाडू आवडतात रे हनुमानजीला. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, ज्ञानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यं जितेन्द्रियं वातात्मजं वानरतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बघा, आता पुंडजी आणि म्हणा भैरवनाथाच्या मंदिरात चाललेले आहेत आणि तसेच हनुमानजीच्या मंदिरात पण चाललेले आहेत. म्हणा माझा आज पंडितजी बनलेला आहे, पंडितजीसारखा. म्हणा आणि पुंडजी आता हनुमानजीच्या मंदिरात चाललेले आहेत, भैरवनाथाच्या मंदिरात चाललेले आहेत. मी आता हनुमान चालीसा बोलते आणि त्याच्यानंतर मग भोजन ग्रहण करते. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बरणौ रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी.
जेवण करत आहे. मनाला आणि फोंडेजींना यायला कदाचित उशीर होईल, कारण मंदिरात खूप गर्दी असणार आहे. आता तर आहे भैरवनाथाची त्याच्यामुळे. अनम महारस विष्णू गुप्ता देव जनार्दनम एवं ज्ञापथा ज्ञात्वा अन्नदोषण लिखते. जय श्री कृष्ण. मस्त दुधी भोपळ्याची भाजी भात खात आहे. आणि आज दादूच्या डब्यासाठी तर कांद्याची पात पण केली. पुरणपोळ्या पण करणार होते, तर काही कारणास्तव नाही केलं. चलो अभी खा लेते अकेली. हे बघा आत्ता मना आणि फोंडेजी आलेले आहेत मंदिरातून. अंजी दर्शन हो गया? अच्छी बात है. झालं दर्शन बाबू? हनुमानजीचं गर्दी असेल ना? भैरवनाथाला नव्हती एवढी गर्दी. हा, काल रात्रीच भैरवनाथाचं शाही विवाह सोहळा झालेला आहे 12 वाजता. आम्हाला नाही जाता आलं. अंजी खाना खा लो, सब नीचे ही रखा है मैंने खाने का. खा लिया अभी अभी खा लिया. आप थोड़ा सा खा लो चावल, डब्बा देते मी, चावल खा लो थोड़ा सा, दही चावल. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि आत्ता जाऊन माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. बाकी मला तर हार्मोनियम वाजवण्याची प्रॅक्टिस करायची होती, पण मना झोपलेला आहे हॉलमध्ये, त्याला डिस्टर्ब होईल. मग मी पण आता थोडा वेळ आराम करते. त्यानं उठल्यानंतर मग आम्ही दोघेही प्रॅक्टिस करतो हार्मोनियम वाजवण्याची. आत्ता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि बाहेरचं वातावरण एकदम बदलून गेलेलं आहे बघा. आत्ता मी झोपेतून जस्ट उठले घाबरून, म्हटलं 5-6 तर नाही वाजले, 2:30 वाजलेले आहेत. तुम्हाला वातावरण दाखवते बाहेरचं. हे बघा, बापरे भयंकर वादळी पाऊस येत आहे. बापरे बाप. आमच्या घरातील वातावरण बघा, बाहेर आभाळ आल्यामुळे घरामध्ये काळोख पसरलेला आहे. हॉलमध्ये तर खूप काळोख दिसत आहे. बेडरूम तर किचन तर ठीक आहे, थोडं तरी प्रकाश दिसत आहे. हे बघा, पण हॉलमध्ये खूप काळोख पसरलेला आहे. अंधारमय हॉल झालेला आहे. मला मस्त निवांत झोपलेला आहे, खिडक्या बंद करून. दरवाजा उघडा आहे, जिन्यातली लाईट पण चालू आहे. पता नहीं क्या होने वाला है हवा से. बापरे, हे बघा वादळी वारा पाऊस सुरू झालेला आहे. बापरे, 15-20 मिनिटांनंतर पावसाचा जोर थोडासा ओसरला आहे. पावसामुळे बघा किती नुकसान झालेलं आहे. अशोकाची झाडं पूर्ण वाकलेली आहेत. दाखवते जवळून तुम्हाला. हे बघा किती वाकलेली आहे झाडं. क्या आहे तरी. आणि कधी नव्हतं ते आमच्या गॅलरीमध्ये पाणी आलेलं आहे. आमची गॅलरी किती आत आहे बघा, वरच्यांची गॅलरी पुढं आहे, आमची गॅलरी खूप आत आहे, तरीसुद्धा इथपर्यंत पाणी आलेलं आहे. आणि हे सगळे कपडे ना पुढचे ओले झालेले आहेत, भिजलेले आहेत. हे बघा, पहिल्यांदा असं झालेलं आहे. 20 वर्षातून पहिल्यांदा असं झालेलं आहे. आणि एवढा मोठा वादळी पाऊस पण मी पहिलाच पाहिलेला आहे. तर आतमध्ये पाणी कधीच येत नाही, हे एवढं पाणी पहिल्यांदा आलेलं आहे. नुकसानकारी पाऊस होता आत्ताचा, भयंकर वादळी जबरदस्त पाऊस. गावातील जत्रेचा अवघड आहे. संध्याकाळी जत्रा जोराची भरलेली असते, पण आता अवघड आहे. तरी अजून पडतच आहे पाऊस. काय आहे तरी. बाहेर पाऊस पडत होता तोपर्यंत मी हे शेंगदाण्याची नाकं काढलेली आहेत. शरीरामध्ये पित्त वाढू नये, युरिक ॲसिड वाढू नये म्हणून मी ही शेंगदाण्याची नाकं काढून टाकत असते. हे बघा, हे नाक आहे ना, हे काढून टाकायचं, हे टेन्शन नाही. 8 दिवसाचं काम आहे माझं हे. 8 दिवसातून एकदा शेंगदाणे खरपूस भाजायची, थंड होऊ द्यायची, त्याची नाकं काढून टाकायची. हे काम करणं पडत आहे मुझे. 1 तास झालं तरी बाहेर कंटिन्यू पाऊस चालूच आहे, पण थोडासा जोर ओसरलेला आहे. बघा पडतच आहे. पण क्या है करे, बारिश को बिन मौसम बारिश हो रही है. नुकसानकारक पाऊस आहे हा. लोक छत्र्या घेऊन जात आहेत. 3 दिवस झालं कंटिन्यू पावसाळ्यासारखा पाऊस येत आहे. पावसाळा सुरू झालाय जणू काही. बाकी या इथं माझा मना त्याच्यासाठी खाऊ बनवत आहे. काय बनणार आहे बेटा तू? सोयाबीन हे केले का, बॉईल केले थोडेसे. हाँ, इसमें क्या बना रहा है? ये प्री बनाया, अभी डायरेक्ट डाल दो. थोडंसं तेल घाल. हां, आणि मी माझ्यासाठी इथं कॉफी बनवणार आहे, कारण मी सकाळी कॉफी नाही पिली, फोंडेजीने दिली, इसीलिए मैं अब भी कॉफी बना रही हूँ. चलो, या कपामध्ये मी साखर, थोडीशी कॉफी आणि थोडंसं दूध घातलेलं आहे.
बाहेर पाऊस पडत आहे आणि आम्ही इथं कॉफी पिणार आहोत. क्या हो गया बेटा? पोळा काय? आराम से. दादू आला आहे असं वाटत आहे मला. यग माझं लेकरू भिजून आलं रे. राम 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 राम. क्या आहे करे. य य य य बाळा थांब 2 मिनिट थांब बाळा. कापड आणते थांब. क्या बनाओ? खाना है ना बेटा? गरम गरम क्या बनाओ? आजा आजा कपडा रखा है बेटा. काय करायचं. पाऊस एवढा जास्त झाला की बिन बुलाए मेहमान आ गए. बिन बुलाए मेहमान. बिन बुलाय मेहमान आ गए. असं काय मला माहिती ना तू 4 वाजता येत असतो. अरे पाऊस ग. 3 दिवस झालं पाऊस येत आहे ना बाळा. हा? कुठे काल थोडे आला आपल्या? काल पण आला ना बाळा. आला पण एवढं जोरात नाही पण आज तास होऊन गेलं तरी पाऊस पडत आहे. क्या आहे बोले. आमच्या गावाची जत्रा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. आता कसं जायचं जत्रेला. सगळं पाऊसच पाऊस आहे. पाणीच पाणी आहे रस्त्यावरती. बिचारे गरिबांचे हाल झाले जे दुकानदार होते त्यांचे. दादू म्हणत आहे पुण्यात तर खूप पाऊस पडलेला आहे. पुढचा रस्ता दिसत नाही म्हणे. एवढा जोराचा पाऊस झालेला आहे. अजून पडत आहे पाऊस. क्या आहे बोले भाऊ. भयंकर वादळी नुकसानदायक पाऊस झाला आज. ते परवा दिवशीच्या पेक्षा जास्त भयंकर वादळी पाऊस होता. बाळा तुला कॉफी प्यायची का? खायला चपाती भाजी आहे बाळा. मी नाही बनवणार आता काय. चपाती भाजी खा. हे बघा मी आता कॉफी ब्लेंड करत होते तर थोडीशी कॉफी सांडलेली आहे माझ्याकडून. क्या आहे करे इथं. तुम्हारे से क्या गिर गया? दादूला पाहिजे का? ठीक आहे दे दे. उसको भी दे दे सोयाबीन. दादू तुझ्यासाठी खूप लाडू ठेवलेत खाले. बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि गरमागरम मी कॉफीचा आनंद घेत आहे. मला सोयाबीनचा आनंद घेत आहे. चला आत्ता थोडा वेळ मी हार्मोनियम वाजवण्याची प्रॅक्टिस करते. बाकी आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथेच थांबूया कारण आम्हाला जत्रेला जायचं होतं पण आता कॅन्सल झालं जत्रेला जाणं. आणि एवढा पाऊस आहे अजून पडतच आहे बाहेर. संध्याकाळी सगळं चिखल पाऊस जाणार नाही. सो बॅड. बाकी व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथेच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.